Biochar production and हे एक बनवणीयुक्त आणि पर्यावरणास अनुकूल प्रक्रिया आहे. यामध्ये प्रथम प्रॉलिसिस प्रक्रियेद्वारे केली जाते. नंतर त्यांना प्रथम प्रक्रिया घटकांनी त्याला जास्त प्रक्रिया केली जाते. खालीलप्रमाणे प्रक्रिया करू शकता. बायोचार निर्मितीची प्रक्रिया. बायोचार बनवण्यासाठी शेतीचा उत्पादन, पराठी तुरीची खुंट शेतीची प्रक्रिया. पराठी तुरीची खुंट शेंगाची टरबूज भाताचा कोंबडा लाकडी कांदा वापरला जातो. आवश्यक साहित्य शेतीमध्ये कोरडा कचरा आवश्यक. बायोचार बनवण्यासाठी भट्टी, उडदान, ड्रम, कोन आकाराचा खड्डा किंवा प्रवास उपलब्ध असलेला बायोचार निर्मितीची पद्धत. प्रॉलिसिस कचरा तयार करणे. कचरा कोरडा असलेला, शक्य असलेला, लहान तुकडे इनपुट असलेला असावा. गरम करणे. या कचऱ्याला ऑक्सिजनचे पुरवठा करण्यासाठी तापमानापूर्वी 350 सेल्सिअस ते 650 सेल्सिअस पर्यंत तापमानाचे केले जाते. या प्रक्रियेत कचरा गरम नाही, तो कचरा कापूस आणि त्यातील वायू वेगळे तेलकट पदार्थ असलेला वेगळे होतात. बाकी फक्त कार्बन असलेला काळा कोळसा याला पदार्थ म्हणतात. याला बायोचार म्हणतात. थंड करणे. एकदा बायोचार तयार झाला की आगीला धोका टाळण्यासाठी त्याला हवाबंद करून थंड करायला द्यावे. बारीक काढणे. थंड झाल्यावर बारीक पावडरमध्ये जमिनीच्या गरजेनुसार पुरवठा करणे. बायोचारला चार्ज करणे, सक्रिय करणे. फक्त बायोचारला जमिनीत टाकल्यास तो सुरुवातीला काही पोषक घटक शोषून घेतो, त्यामुळे त्वरित फायदा मिळत नाही. यासाठी बायोचारला वापरण्यापूर्वी त्याला काही पोषक घटकांनी चार्ज करणे, भरपूर पोषक घटक भरणे आवश्यक आहे. सोपी चार्जिंग पद्धत. शेतीत वापरण्यासाठी चार्ज मध्ये बायोचारला सूक्ष्मजीव आणि अन्य द्रव्ये समृद्ध करणे. गांडूळ खत किंवा शेणखत मिश्रण ही सर्वात सोपी व प्रभावी पद्धत आहे. तयार झालेले बायोचार घ्या. ते बायोचार गांडूळ खत किंवा चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये मिसळा. प्रमाण साधारण 50% बायोचार आणि 50% शेणखत किंवा कंपोस्ट असू शकते. हे मिश्रण 3 ते 4 आठवड्यांसाठी सावलीत व राखून ठेवा. या काळात